मी बाळकृष्ण केशवराव माने उर्फ बाबासाहेब भुलगे, माजी सरपंच, माजी पंचायत समिती सदस्य। ही योजना 1997 साली कृष्णा खोरे जेव्हा तयार झाला तेव्हा ह्या योजनेचा सर्वे झाला। जे कटापूर या योजनेचं नाव आहे। जे आणि कटापूर जे सातारा तालुक्यात आहे आणि कटापूर कोरेगाव तालुक्यात आहे आणि हा इथं बंधारा आहे। तर हा बंधारा इतका मोठा आहे की आंधळी धरण आपलं 253 एमशिफ्टी आणि बंधारा हा 350 एमशिफ्टीचा आहे। आणि या बंधाऱ्यातून पाणी उचलून वर्धनगडच्या तिथून 5 किलोमीटरचा बोगदा आहे। त्या बोगद्यातून नेर तलावात येतो। नेर तलावातून हा पुढं शिरवलीच्या आपल्या मान तालुक्यातील शिरवली गाव आहे, तिथं 11.5 किलोमीटर लांबीचा बोगदा आहे। त्या बोगद्यातून हे पाणी आंधळी धरणात येतं। आंधळी धरणातून हे पाणी पुढं मान तालुक्यामध्ये मान नदीवर जवळजवळ 16 केटीवेअर मधनं मसवडपर्यंत जातं। आणि नदीच्या अलीकडचा जो भाग आहे उत्तर मान, या उत्तर मानला या जे कटापूर योजनेच्या आंधळी धरणातून दुसरं लिफ्ट आहे। आणि या लिफ्टच्या माध्यमातून जवळजवळ मान तालुक्यातील उत्तर भागातील 32 गाव आहेत। या 32 गावांना हे पाणी येतं। आता आपलं आंधळी धरण किती आहे तर 253 एमशिफ्टीच आहे आणि पाणी येणारं किती आहे तर 3 TMC। मग हे पाणी आंधळी धरणात बसत नाही म्हणून पुन्हा योजना एक अशी केली। ज्यावेळा हे आमदार जयकुमार गोरे आले निवडून त्यावेळेस पुन्हा त्यांनी सुधारित योजना तयार केली आणि सुधारित योजनेच्या माध्यमातून या योजनेला मूळ योजना ही 500 कोटीची, पण आता जवळजवळ या योजनेवर नुसता एक टप्पा तयार करण्यासाठी 3,500 कोटी लागत आहेत। आता जे पाणी या 16 गावासाठी सुटलंय त्या गावासाठी जवळजवळ 600 कोटीचं काम हे मोदीच्या माध्यमातून केंद्रातून आले। आणि जे PM किसान योजना आहे, आपल्याला जे शेतकऱ्यांना पैसे मिळतात त्या योजनेत ही योजना केंद्राच्या ह्याच्यात बसवलेली आहे म्हणून याला केंद्राचे सगळे फंड्स आहेत आणि म्हणून योजना तयार होणार आहे। आता योगायोग चांगला शासन आपलं त्या जी केंद्रात सरकार आहे त्या बाजूचं शासन महाराष्ट्रात असलं तरच ही योजना पूर्ण होऊ शकते। तर योगायोग चांगला केंद्रात BJP सरकार आहे। मानमध्ये आता आलेले आमदार BJPचे सरकारही आता ह्या महायुतीचंच होतंय, त्यामुळे योजना पूर्ण व्हायला काही सुद्धा अडचणी येणार नाही। आता जसं आता हे आपल्याला जे आज पाणी सुटले हे पाणी 16 गावासाठी सुटले, पण अजून यातून 32 गावं राहिलेली आहेत। त्या 32 गावासाठी सतोबाच्या डोंगराकडे दुसरी लाईन आहे आणि तिथून हे पाणी कारखेलपर्यंत जाणार आहे। आता ही लाईन आहे आपली हवालदारवाडीपर्यंत पाणी गेले। आता खालची एक लाईन आहे जी देवडीच्या अलीकडनं जी लाईन गेली ही 1 मीटर व्यासाची पाईप आहे। पलीकडनं जी लाईन गेली ती 2 मीटर व्यासाची पाईप आहे आणि ते पाणी जवळजवळ मसवडपर्यंत जाते, हिंगणी गावापर्यंत जाते। आता ते पाणी टेस्ट झाले, पण जेव्हा प्रत्यक्ष या योजनेला मोठा म्हणजे लिफ्ट आहे, आपण जे आज पाणी आपण जे बलावडीच्या ओढ्यात बघितलं त्याला लिफ्ट आहे, पण या लिफ्टला 700 हॉर्सपॉवरची मोटर आहे, 705 हॉर्सपॉवरची मोटर आहे आणि त्या माध्यमातून हे पाणी बाहेर सुटले। आणि जे आता जे हिंगणीच्या बाजूला जाणारं पाणी आहे, मोठी लाईन आहे 2 मीटरची, त्यातून एक माणूस चालत जातो एवढी मोठी लाईन आहे ती। तर त्या लाईनला लिफ्ट नाही, त्या आंधळी धरणातून पाणी जाणार आहे आणि याचं उद्घाटन करायला टेस्ट झाले मोदी येणार आहे। अजून प्रत्यक्ष जेव्हा पाणी सोडलं तेव्हा मोटरनं सोडलं होतं, तर प्रत्यक्ष आता ह्याच्यातनं सोडायचं आहे, धरणातून डायरेक्ट सोडते पाणी, त्याला लिफ्ट नाही, अशी योजना आहे। त्यामुळे आता हा मान तालुक्यातला जो आपला या भागात आपल्याला कधीच पाणी आलं नसतं, अगदी प्रत्यक्ष खरं सांगायचं म्हणतं म्हणजे आम्हाला तर वाटत होतं येणार नाही पाणी, पण प्रत्यक्ष हे पाणी आज ही माझ्यासारख्या माणसाला इतकं समाधान वाटतंय। तो सर्वे मी स्वतः 2000 साली हा सर्वे आम्ही केलेला होता आणि या योजनेचं त्यावेळेला कृष्णा खोरे तयार झालं त्यावेळेला हा सर्वे होता आणि त्यानंतर ही योजना झाली नाही, पण प्रत्यक्ष ही योजना होती का नाही त्या काळात सुद्धा युती सरकार होतं। मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते, त्या काळात हा सर्वे झाला होता। पण त्यानंतर ही पुढे काय याला गती मिळाली नाही, ती गती आता हे आमदार आल्यानंतर जयकुमार गोरे आल्यानंतर यांनी गती दिली
त्यांना साथ मिळाली फडणवीसांची, मोदींची, त्यामुळे ही योजना पूर्ण झाली. आता सुद्धा राहिलेली कामं पूर्ण होण्यासाठी, ती योजना पूर्ण होण्यासाठी 3,500 कोटी रुपये लागायचे. पण आता काही अडचण येणार नाही, होऊन जाईल. जसं उरमुडीचं पाणी दक्षिण भागात, नदीच्या आपल्या दक्षिण भागात आलं आणि ती भाग सुजलाम सुफलाम झाला, तसं आपलं हा सुद्धा भाग सुजला, बागा वगैरे आपण लावून सगळं करू शकतो. अशी मूळ योजना आहे.